प्रदेशम विधेन्द्रादिदेवे सदा स्वीयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् यदक्षरमणाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रयेत जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सेवेलागी सेवकदागो सेवेलागी जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद संत हृदय सम्राट वैराग्य राजरसिक श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा फार नव्हे पण चार चरणाचा उत्कृष्ट प्रकारचा भक्तीचं महात्म्य दैववान पुरुषाचं लक्षण आणि ती भक्ती केल्यानंतर आपल्याला काय फलश्रुती प्राप्त होते याचं दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगात करतात. विठ्ठल परिहार देणं हे उचित असं. संपूर्ण हिंदुस्थानाला राष्ट्र म्हणतात. हिंदुस्थानाच्या हृदयस्थ असलेल्या भूभागाला माझा महाराष्ट्र म्हणतात. महाराष्ट्र म्हणजे ही साधू संतांची भूमी. या महाराष्ट्राच्या माध्यमाने अनेक साधू संत जन्मास आले. त्या साधू संतांच्या पदस्पर्शाने या महाराष्ट्र सारस्वताला भक्तीचा मळा फुलला. हे बघा, आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. कशाच्या निमित्ताने आलेलो आहोत आपण सर्वांना ज्ञातव्यच आहे. आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आणि आपण सर्वजण या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, संयोजक सर्वजण या ठिकाणी या सोहळ्याकरता आलेले आहेत. हे बघा, साधू संतांची पुण्यतिथी होती कारण की ते ज्या तिथीला जातात ती तिथीच पुण्याची होती. आणि आपल्यासारख्याच होतं वर्ष श्राद्ध, ते पण घरच्यांनी घातलं तर
या प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी या सोहळ्या करता आलेला आहात. आपल्या सर्व गावकऱ्यांच्या आयोजने नियोजने क्रम प्राप्त झालेली ही सेवा विठ्ठल सावता महाराज म्हणायचं तरी कोणाला, ज्यांनी विवेकाचं पीक लावलं, विचाराचं तण काढलं आणि वैराग्याचं कुंपण करून भक्तीचा माळा ज्यांनी फुलवलं ते म्हणजे सावता महाराज. हे बघा, सगळ्या साधू संतांच्या पालख्या पंढरपुरात जातात, पण जगाच्या पाठीवर आश्चर्य म्हणजे ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पालखी ज्यांच्या दारामध्ये ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. सावता महाराज म्हणजे ज्यांचं जीवन म्हणजे कर्मनिष्ठ जीवन, नामनिष्ठ जीवन आणि ज्ञाननिष्ठ जीवन म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. हे बघा, ज्ञान म्हटलं का आम्हाला ज्ञानोबा आठवतात, वैराग्य म्हटलं का आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय आठवतात, शांती ब्रह्म म्हटलं का आम्हाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. तसं नैष्कर्म्य बोधाचा सिद्धांत जर म्हटलं का ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. भाग्यवान आहात आपण, सावता महाराजांच्या कुळामध्ये, सावता महाराजांच्या वंशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. कारण की त्यांनी काय केलं, त्यांनी संपूर्ण माळी वंशाचाच उद्धार केला. वंश उद्धरीला माळ्याचा घेतला अवतार माळ्या चरित्राचा जर आपण विचार करत असल, हे बघा, सावता महाराजांचं मूळ पुरुष म्हणजे दैवमाळी. दैवमाळी यांचं गाव होतं सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानजवळ औसे, असं काही ठिकाणी उल्लेख येतो औसे किंवा दुसरं एक काहीतरी त्या नावाचा विभ्रंश आहे. त्या ठिकाणी मूळ पुरुष दैवमाळी यांचा जन्म झाला. पण त्या काळाची परिस्थिती मंदिरात काही मीटिंग चालू हे बघा, शांतता बाळा. आम्हाला माहिती लोक बरोबर जेवणाच्या टायमाला, त्याच्यामुळे आम्हीच लेट आलोय. विठ्ठल दैवमाळी यांचा जन्म त्या ठिकाणी झाला. पण हे बघा, परप्रांतीयांची आक्रमण, दुष्काळ, इतरत्र काही कारणास्तव दैवमाळी यांनी त्या ठिकाणचं गाव सोडलं. आपला काही समुदाय घेऊन ते भटकत इकडे आपल्या पंढरपूर साईट मध्ये आले ते, आणि एका अरण्यामध्ये त्यांचा निवास झाला. भविष्यामध्ये त्या अरण्यामध्ये त्यांनी गाव फुलवलं, म्हणून त्या गावाला नाव अरण्य पडलं. आणि इतकं भाग्य त्या गावाचं की त्या ठिकाणी असं रत्न जन्मास आलं की त्या अरण्याला खान म्हणून संबोधलं गेलं. धन्य ते
योगेश महाराज पांडे खूप गोडतात करतात. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू रोहित महाराज या ठिकाणी साथील आहे आणि हे पण रोहित आहे. दोन्ही बाजूने रोहित असल्यामुळे कार्यक्रम पण हिट आहे. दैवमाळी महाराज आपल्या काही समाजाला घेऊन आरण या गावामध्ये आलेले आहेत आणि त्यांना दोन पुत्र होते. एक म्हणजे डोंगरोबा आणि दुसरी म्हणजे परसोबा. दैवमाळी यांच्या कुळामध्ये यांच्या वंशामध्ये परंपरेनं वारी होती. निष्ठेनं पंढरपूरला जायचे. महिन्याची वारी, आषाढीची वारी, कार्तिकीची वारी ते करायचे. वृद्ध कालाने थकले. एकदा परसोबा सोबत होते. त्यांनी आपल्या हातातला झेंडा घेतला आणि परसोबांच्या हातात दिला आणि परसोबा सांगितले, परसोबा आपल्या परंपरेची ही वारी आहे, ही कधी चुकू द्यायची नाही. आणि त्यांनी तेच केलं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. निष्ठेनं वारी केली. आणि दुसरे जे डोंगरव होते ते विरक्त होते. ज्याप्रमाणे तुकोबरायांच्या चरित्रामध्ये तुकोबरायांचे बंधू सावजी महाराज असे तीर्थयात्रेला गेले, परत आलेच नाही, तद्वत त्याचप्रमाणे हे डोंगरव सुद्धा एकदा तीर्थयात्रेला गेले आणि ते काही परत आलेच नाही. म्हणून त्यांचा काही इतिहासामध्ये डोंगरोबा महाराजांची काही परंपरा काही उल्लेख येत नाही. पण परसोबा महाराज निष्ठेनं वारी करायचे, सदैव वारी करायचे. वारी करता करता त्यांनी भगवंताची करुणा भागली आणि देवाला म्हणे, देवा आईचा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिने डोकी झेंडा. ब्रह्मांड नायक म्हणला ठीक आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पेंद्या होता. पेंद्या गोकुळीचा देव पुढे आला, वाळवंटात आला. नुसता स्वतःच नाही आला, काही गोधने आपले सवंगडी घेऊन त्या ठिकाणी आला. पेंद्या म्हटला, देवा 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 देवा, आता मला यांच्या कुळामध्ये यांच्या वंशामध्ये मला जन्म घ्यायचा. दुसरी गोष्ट, द्वापार युगामध्ये असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये जो पेंद्या होता तोच सावता महाराज झाला. पुन्हा त्रेता युगामध्ये राम अवतारामध्ये सीतेचा पिता जो जनक होता, तो जनकच पुन्हा ते जनक महाराज सावता महाराजांच्या रूपाने अवताराला आले. दुसरी गोष्ट अशी सांगायची झाली, जनक अवतारामध्ये काय केलं? जनक अवतारामध्ये त्यांनी निर्गुणतेची भक्ती केली. जरी त्यांनी राज्याचा स्वीकार केला, राज्य चालवलं, तरी विदेह अवस्थेमध्ये त्यांनी राज्य चालवलं. त्यांची परीक्षा घेतली, त्यांचं राज्य घडवलं, तरी त्यांनी त्याचा काहीच विचार केला नाही. समजा इथं एखाद्याला कळलं तुझ्या घराला आलं, किती जण इथं कीर्तन ऐकायला बसतील, सांगा बरं. महाराजच पळायला बसलाय. विठ्ठल त्यांनी सांगितलं, जनक अवतारामध्ये मी निर्गुणतेने भक्तीची उपासना केली आणि कृष्ण अवतारामध्ये देवा तुझ्यासोबत खेळलो, खोड्या केल्या, भांडणं केले, पण कधी तुला हृदयामध्ये साठवण्याचा योगच आला नाही. म्हणून या जन्मामध्ये मला तुला हृदयामध्ये साठवायचंय. म्हणून त्यांनी अवतार घेतला. दैवमाळी यांच्या वंशामध्ये परसोबा यांच्या पोटी अवतार घेतला. हे बघा, आज आपण या हनुमंत रायाच्या रावळामध्ये उभे आहोत. फक्त जगाच्या पाठीवर ब्रह्मांड नायकाला हृदयात साठवण्याची किमया केली ती म्हणजे या हनुमंत रायाने आणि सावता महाराजांनी. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कविला दाता कलोच्याचा, कविला दाता कलोच्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला
तुमच्या कुळामध्ये गुणवान शिनवान मुलं जर जन्मास येत असत तर त्या मात्या पित्याची धन्यता आहे. सुभाषितकार चांगला सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरः आवला रेवंश पुण्येन स्वपुण्येन भाग्यवान. आणि त्याच्या विपरीत सुद्धा सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे बराच वेळ म्हणजे पुरायचं नाही, वेगळंच सांगायचं. काय सांगायचंय माहिती का? मुलाच्या वागण्यावरून त्याच्या आईचं शील तपासलं जातं. जर येडी हिद्रे मुलं जर जन्मास येत असत तर त्या माय बापाचंच पाप म्हणायचं. विठ्ठल म्हणून सावता महाराजांचे जे वडील आहे परसोबा आणि त्यांच्या आई साहेबांचं नाव आहे नांगिताबाई. यांच्या पोटी जे रत्न जन्मास आलं आणि त्यांनी सुद्धा निष्ठेनं पंढरीची वारी केली. लोक म्हणतात की सावता महाराज वारीला गेले नाही. असं झालंच नाही. सावता महाराजांनी वारी केली. पण सावता महाराजांच्या चरित्रातून एक गोष्ट खूप महत्वाची आणि शिकण्यासारखी. सावता महाराजांनी देव देव म्हणून बांधला नाही, देव कर्मामध्ये बांधला. म्हणून कर्मनिष्ठ जीवन म्हणजे सावता महाराज. त्यांनी काय केलं? त्यांनी आपलं कर्म विठ्ठल सावता महाराजांनी काय केलं? कर्म करत असताना त्या कर्मामध्येच देव बघितला. सावता महाराज म्हणजे काय माहिती का? ज्यांनी त्याच्यालाही पूज्य बनवलं ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. लोक कांद्याचा मुळ्याचा तिरस्कार करतात साधू संत, पण आमच्या सावता महाराज त्याच्यामध्ये देव बघितला. योगेश महाराज कांदा मुळा भाजी आपल्याला देव दिसावं हे आपल्याला सावता महाराजांनी शिकवलं. मी सांगतो, एखादा सीमेवर लढणारा सैनिक जर निष्ठेने आपले प्राणाची बाजू लावून जर देशाचं संरक्षण करत असेल तर त्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. जर एखादा शिक्षक निष्ठेने जर शाळेमध्ये शिकवत असेल तर त्याला सुद्धा वेगळा देवळात जाण्याची गरज नाही. एखादा डॉक्टर जर आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदम प्रॉपर जर व्यवस्थित रित्या जर त्या पेशंटची काळजी घेत असेल त्याला सुद्धा वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. ही गोष्ट नैष्कर्म्य कर्माचा सिद्धांत आपल्याला ज्यांनी शिकवला ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. कर्मनिष्ठ जीवन कसं असावं ते सावता महाराजांकडून आपल्याला शिकायला मिळतं. आणि एवढंच काय, नामनिष्ठ जीवन कसं असावं ते सुद्धा आपल्याला सावता महाराजांकडून शिकायला मिळतं. सदैव देवाचं चिंतन करायचं, भजन करायचं. हे बघा, सावता महाराजांनी कधी अंधश्रद्धेची जोपासना केलीच नाही. सावता महाराजांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख येतो की सावता महाराजांच्या रानामध्ये एक म्हसोबा होता. रान तयार करता करता तो म्हसोबा आडवा यायचा म्हणजे मध्ये होता. मग सावता महाराजांनी काय केलं? सावता महाराजांनी ती मूर्ती काढली, तो देव काढला आणि एका झाडाखाली बांधाव बसवला. तुम्हाला खरं सांगतो, चांगल्या माणसाला जेवढे विरोधक असतात ना तेवढे रस्त्याला गतिरोधक सुद्धा नसतात. असतातच.
एखाद्या गावात कीर्तन काय त्याला काय येतं बाहेरून आणून मग हे काही दिसते काय म्हणूनच तर काय म्हणतात जिथं पिकतं विकत नसतं विठ्ठल त्यांनी आपल्या कर्म करत असताना सदैव नामाचं चिंतन केलं म्हणून नामनिष्ठ जीवन म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. आणि ऐका संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे जे आपल्या नजरेला दिसतंय त्याला त्याला देव मानणं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये उभी दिली जे जे भेटीचे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. संपूर्ण चराचरामध्ये व्यापकतेने तो परमात्मा वसलेला आहे असं ज्ञाननिष्ठ जीवन म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. एकदा एक जण सावता महाराजांकडे गेला आणि सावता महाराजांना विचारलं महाराज भक्ती म्हणजे काय. सावता महाराज काय करत होते आपल्या रानामध्ये कांद्याचं रोप उपटीत होते. आता आपल्याकडे कांदे पेरतात ना. अहो काय तुमच्या शिवारात मला येता येता निसतात डाळिंबाच्याच नर्सऱ्या. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो परंपरागत आलेला जो वंश आहे किंवा परंपरागत आलेला जो व्यवसाय आहे तो कधीच निष्कृष्ट होत नाही. तो सुप्त वृत्त्या होईना तुमच्यामध्ये जागाच असतो. साधारण शेतकरी जे पिकवतो ना त्याच्यापेक्षा जास्त पिकवण्याचं वरदान या माळी समाजाला समजा जर आमच्यासारख्या शेतकऱ्याने पिकवले ज्या ठिकाणी 20 क्विंटल कांदे निघतील ना त्या ठिकाणी तुमचा हात लागलेला 25 क्विंटल कांदे निघतील. आणि ज्ञानोबरायाने सांगितलंय आपली जात कोणती असो पण स्वकुळाचा धरी अभिमान म्हणून सावता महाराजांनी आपल्या जातीचा अभिमान धरला. ते म्हणतात आमची माळीची जात शेत लावू बागायत. सावता महाराजांनी शेती केली उत्कृष्ट प्रकारची शेती केली. पण सावता महाराज काय करत होते वावरामध्ये कांद्याचं रोप उपटीत होते. बरोबर ना. सावता महाराज कांद्याचं रोप उपटीत होते. एक सद्गृहस्थ गेला महाराज भक्ती म्हणजे काय मला सांगाल का. महाराज शब्दातून काहीच बोलले नाही. महाराजांनी इकडे रोप उपटायचं शेंडे फोडायचे आणि परत आपल्या दुसऱ्या रानामध्ये नेऊन ते रोप लावायचे. हा मला महाराज सकाळपासून तुमच्या मागे हिंडतो याला दिसतोय का मी. पण संत असे असतात ते संत आपल्या क्रियेतून सुद्धा आपल्याला शिकवित असतात. क्रिया करून दाविती अंगी ऐसे संत जगी. त्यांनी विचारलं अरे सकाळपासून मी तुला तेच सांगतोय मी काय करतोय. सकाळपासून मी काय करतोय एक कांद्याचं रोप उपटतोय आणि त्या रानात नेऊन लावतोय. याच्यातून मी तुला काय सांगतोय काय करायचंय. एक कांद्याचं रोप असलेला वाफा म्हणजे तुझं जे चित्त आहे ते प्रपंचामध्ये आसक्त आहे. त्या प्रपंचामध्ये आसक्त असलेल्या चित्ताला या कांद्याच्या रोपाने उपटून काढायचं. जोर लागतो कांद्याचं रोप उपटायला पाणी नसेल भरेल तर असं उपटून काढायचं. एकदा का आसक्त असलेलं चित्त या प्रपंचाच्या वाफ्यातून एकदा उपटलं रे उपटलं की ते चित्तरूपी रोप भगवंताच्या नाम चिंतनामध्ये नेऊन लावायचं. यालाच भक्ती म्हणायचं. ही भक्ती आपल्याला ज्यांनी शिकवली ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. काहो ही भक्ती 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 म्हणजे काय. ज्ञानोबरायाला एरवी तिजी ना चौथी पहिली ना चौथी माझी सहज स्थिती तया नाम भक्ती. आणि तुकोबराय म्हणले भक्ती सावधान जसं काही तसंच तुकोबरायाने सुद्धा सांगितलं. तुकोबरायाने सांगितलं हीच भक्ती देवाला खूप आवडते. कोणती संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया. देवीला भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची संकल्पावे माया संसाराची.
आवडते. हे बघा, भक्ती जर करत असताना जर त्या भक्तीमध्ये विषयाची जर वासना असेल, विषयाची जर कामना असेल, तर ती भक्ती भक्ती ठरत नसते. भक्ती म्हणायचं तरी कशाला, ज्या भक्तीमध्ये निष्कामता आहे, ज्या भक्तीमध्ये निज रूप एकता आहे, तिलाच भक्ती म्हणायचं. नाही तर एरवी ती भक्ती नव्हता, तो प्रपंच होतो आणि तोच संसार होतो. म्हणून नारद महर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगा, भक्ती म्हणजे काय. सा तस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, अशा स्वरूपाची भक्ती असावी. भक्ती असावी तरी कशी, तैल धारावत असावी. या ठिकाणी आजीबाई बसलेले तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कढईमध्ये भाजी करत असताना वरून तेलाची धार टाकल्यानंतर ती धार कशी पडते, अशी टिप टिप पडते का अखंड पडते? अखंड पडते. तैल धारावत भक्ती असावी. नाही तर मग पंढरीची वारी आली म्हणून जे जे विठ्ठल जे जे विठ्ठल करीत राहायचं. आणि आता आखाड चालू आहे, समजून घ्या तुम्ही. विठ्ठल अहो, त्या कोरोनामध्ये चांगल्या चांगल्या वारकऱ्यांनी माळी काढल्या हो. चांगल्या चांगल्या, ज्यांना हाडाचे वारकरी म्हणायचे त्यांनीच आणि निस्तने ढवळे लिंब चालू केले. खरी भक्ती काय, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ राहो, अशा स्वरूपाची भक्ती असावी. हे बघा, आज आपल्याला भक्तीचं महात्म्य सांगायचंय. तुकोबाईने आज सांगितलं की जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणणं म्हणजे ज्ञान असणं. जाणण्याचे प्रकार सांगतो. वेदांतामध्ये जाणण्याचे दोन प्रकार आहेत, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. हे बघा, आज सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर होतोय. त्यात मुख्य सोहळा होतोय तो म्हणजे आरण या गावी. आता या ठिकाणी बसलेले किती जण आरणला गेले सांगा बरं. हा, ऐका, बरेच जण जाऊन आले. आता मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी सावता महाराजांची समाधी आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं आणि नामदेवरायांची सुद्धा मूर्ती आहे. विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे. मी हे वर्णनाने तुम्हाला जे ज्ञान सांगितलंय त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि ज्या ज्या माता माऊल्यांनी वारकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जे बघितलंय, त्या ठिकाणी समाधी जी आहे तिथं काय काय आहे त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. ही भाषा तुम्हाला समजणार नाही, तुमच्या भाषेचा दृष्टांत सांगतो. समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलं. विठ्ठल हे बघा, समजा तुमच्या मुलाचं लग्न जमलं. कसं जमलं लय चालवडे, पण समजावा. पण जमलं. जमल्यानंतर तुमच्या मध्यस्थानं सांगितलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सून घरी रामायण महाभारताचं नेहमी वाचन करते. खूप चांगली सद्गुणी सून आहे तुम्हाला. तुम्ही वर्णन ऐकलं, वर्णन ऐकून तुमचा विश्वास बसला, याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि सूनबाई एकदा घरात आली, तिनं वाचलेलं महाभारत घरात चालू केलं रे केलं, ते जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अपरोक्ष ज्ञान. विठ्ठल अशा स्वरूपाने भक्ती जाणायची. आणि अशा स्वरूपाने जो भक्ती करतो तो दैवाचा पुतळा नाही सांगितलं. जाणे भक्तीचा जिव्हाळा. त्या भक्तीतला जिव्हाळा म्हणजे मर्म पाहिजे. ती भक्ती कशी अखंड असली पाहिजे. त्याच्या संबंधाने दैव सांगितलं. हे बघा, दैव कशाला म्हणायचं माहिती तुम्हाला. दैव दैव आपण नाही का म्हणत, त्याचं नशीबच फुटकय. कपाळ भाग्य याला आपण दैव म्हणत असतो. हे बघा,
परमार्थिक जर चिंतन करत असो तर परमार्थामध्ये 3 प्रकारचं दैव सांगितलेलं आहे. एक लौकिक दैव, दुसरं परलौकिक दैव आणि तिसरं परमार्थिक दैव. लौकिक दैव कशाला म्हणायचं? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ज्याचा लय मोठा बारदाना आहे, असा लय मोठा लावाजमा, ज्याचा 2-4 मजली बांगला, 2-4 गाड्या, नोकर, त्याला आपले लोक काय म्हणतात? भाग्य म्हणतात. पण तुकोबराय म्हणले आणि हे भाग्य नाही रे बाबा. तुकोबराय म्हणले भाग्य तरी नोहे धनपुत्र. तुकोबराय म्हणले अरे ते भाग्य नव्हे. भाग्य कशाला म्हणायचं? सावता महाराजांसारख्या संतांच्या निकट जायचं, त्याला खरं भाग्य म्हणायचं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकट वासवरा संता पायी. जर तुम्ही धनाला भाग्य म्हणत असाल तर या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया रे. थोडक्यात सांगू का? धन आज जी नोट तुमच्या खिशात येते उद्या माझ्या खिशात असेल. आता थोड्या वेळाने जी नोट तुमच्या खिशात ती माझ्या खिशात असेल. आता जी माझ्या खिशात ती पेट्रोल वाल्याच्या खिशात राहील. या धनाचा ना धरी विश्वास. त्याही पुढे पंचदशिकार सांगतात हे धनाच्या प्राप्तीमध्ये, या धनाच्या सांभाळ्यामध्ये लई दुःख आहे बाबा, लई दुःख आहे. किती? अर्थानाम अर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम. धनाच्या पालनामध्ये दुःख आहे, धनाच्या मिळकतीमध्ये दुःख आहे आणि धनाच्या खर्चामध्ये दुःख आहे. आता धनामध्ये किती दुःख आहे तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला सगळंच काय, तुमच्या एवढं तर माझ्याही पाठ नाही. धनाच्या प्राप्तीमध्ये दुःख आहे, धनाच्या संरक्षणामध्ये दुःख आहे, धनाचा नाश झाला तरी दुःख आहे. म्हणजे धन सुद्धा भाग्य ठरत नाही. पुत्र, एखाद्याला लेकरू नसावं, त्याला 10-15-20 वर्षानंतर लेकरू, असा आनंद होतो, असा आनंद होतो, गावभर पेढे वाटतो. आणि नंतर ज्या वेळेस ते लेकरू कांबारड्यात लाटा ते पेढे वाटलं येड होतं गावभर. नसतं झालं तर बरं झालं. म्हणजे धनही भाग्य ठरत नाही, पुत्रही भाग्य ठरत नाही, आणि बायको भेटतच नाही. पण एखाद्याला जर भेटली ना बाबा, लई उड्या मारतो तोपर्यंत. पण आताच्या काळात भेटलेली बायको ड्रग मध्ये घालून सुद्धा मारू शकते. मनाचं नाही सांगत, सोशल मीडियावर तेच चाललंय. म्हणून भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. खरं भाग्य काय आहे? सावता महाराजांसारख्या संतांना शरण जावं, त्यांचं चरण धरावं, त्याच्यामध्ये खरं भाग्य आहे. हे बघा, तुम्ही सावता महाराजांचं चरण धरलं रे धरलं, तुम्ही सावता महाराजांना शरण गेले की तुमचं मरण सहज आणि सुलभ होतं. ही ताकद या संतांमध्ये. संत म्हणायचं तरी कोणाला? संतप्त झालेल्या जीवाला संतुष्ट जे करतात ते म्हणजे हे संत आहेत. संत म्हणायचं तरी कोणाला? संसारामध्ये श्रांत झालेल्या जीवाला विश्रांतीचं स्थान म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. म्हणून तुकोबराय म्हणजे याला भाग्य म्हणायचं नाही. लौकिकामध्ये या गोष्टी भाग्याला ज्ञानोबराय म्हणजे भाग्याचे निभडते उद्यमाचे निविसे समृद्धी जात पैसे घर निघे. हे भाग्यानाच मिळतं, पण हे लौकिक भाग्य होतं. पण याला भाग्य नव्हे म्हणायचं. हे लौकिक भाग्य झालं. जे शाश्वत राहत नाही त्याला भाग्य कसं म्हणायचं? जे शाश्वत असतं त्याला भाग्य म्हणायचं. दुसरा भाग्याचा प्रकार तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे की परलौकिक भाग्य. असं सांगितलेलं आहे, यज्ञादी कर्म केले की तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होते, ब्रह्मपद प्राप्त होते. म्हणते संसारी जन्मी ते यज्ञाधिक कर्म केले, आणि असं यज्ञाधिक कर्म केलं की तुम्ही ब्रह्मपदाला प्राप्त होता. पण कुठपर्यंत? तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. ज्ञानोबराय म्हणले तया पुण्याची पावटी सरे सेवेची इंद्रपानाची उटी उतरे आणि येऊ लागता माघारी मृत्यू लोका. ते देव सुद्धा पुन्हा या मृत्यू लोकात येतात आणि पुन्हा
ते पण शाश्वत नाही. म्हणून संतांनी सांगितलं जे भाग्य शाश्वत आहे ते म्हणजे परमार्थिक भाग्य आहे. आणि ते दुसरं भाग्य जर कोणतं आहे ते भाग्य म्हणजे आजच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. झाले भक्ती साची भाळा, झाले भक्ती साची भाळा, झाले भक्ती साची भाळा, झाले भक्ती साची भाळा, तुझी दैवा साकुतला, तुझी दैवा साकुतला, अधिक नये माझे मना, अधिक नये माझे मना, तुझी दैवा साकुतला, तुझी दैवा साकुतला, अधिक नये माझे मना, अधिक नये माझे मना, धनवती माझी बळा, धनवती माझी बळा, तुझी दैवा साकुतला, तुझी दैवा साकुतला, धनवती माझी बळा, धनवती माझी बळा, तुझी दैवा साकुतला, तुझी भक्तीमध्ये निष्ठा कशी असावी हे जर आपल्याला बघायचं असेल आणि शिकायचं असेल तर ते सावता महाराजांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. हे बघा, ही संतांचं चरित्र का वाचायचं? हे बघा, चरित्र कोणाचं होतं? ज्याचं चारित्र्य चांगलंय ना त्याचं चरित्र होतं. आणि ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र होतं. याच नवले त्याचं चित्र समाजामध्ये उचललं जातं. नाहीतर ज्यांनी समाजाला त्रास दिला त्यांचे घरचे सुद्धा त्यांचे दावे घालत नाही. म्हणून सावता महाराजांच्या जीवनामध्ये भक्तीची निष्ठा कशी असावी? काय झालं माहिती का? नामदेवरायांना अभिमान झाला, देव माझ्याशी बोलतो, देव माझ्या हाताने जेवतो. एकदा आळंदीच्या रावळामध्ये संत सभा बसली आणि नामदेवराय त्या ठिकाणी संत सभेमध्ये हजर झाले. नामदेवराय त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक गोष्ट निष्ठेने केली जाते की आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या पाया पडले जातात. आता जेजुरकर मामा आमचे, संजय मामा आमच्या सोबत होते. घरी गेल्यानंतर लोक म्हणतात आता तुम्ही वारीला गेले तुमचे पाय दाखवा. पाया पडतात लोक, कारण की नियम आहे पाया पडे जन एकमेका. सगळ्या लोकांनी रांगा धरल्या नामदेवरायांच्या पाया पडायला, पण येवलीशी मुक्ताबाई काय पुढे घ्यायला. आणि खरं सांगतो, जे पाया पडून घेणार आहे ना त्यांच्या आपल्या पाया कोण पडतं यापेक्षा कोण पडतं याकडे जास्त लक्ष. खरंय ना? तुमच्या भाषेत सांगू का, आपल्याला कोण मत देतं याच्यापेक्षा लोकांचं लक्ष कुठं असतं? कोण देत नाही तुमच्या भाषेत. मुक्ताबाई काय पाया पडायला यायला, नामदेवराय तिच्याकडे बघायचे. निवृत्तीनाथ दादांना कळालं नामदेवराय मुक्ताकडे बघताय, मुक्ता काय पाया पडाना. निवृत्तीनाथ दादा म्हणले अगं मुक्ता पाया पड, हे खूप मोठे आहेत. साक्षात ब्रह्मांड नायक यांच्या हाताने जेवतो, यांच्याशी बोलतो, यांच्या पाया पड. पण मुक्ताबाई म्हणे यांचा अहंकारच गेला नाही तर यांच्या काय पाया पडायचं. त्यावेळेस नामदेवराय काय बोलता तुम्ही, अहंकार गेला असं कसं काय म्हणतात? आमचे गुरुवारी शिंदे महाराज शिंदे माऊली सांगायचे, काही लोकांना असा अहंकार असतो, मला अहंकार नाही याचा सुद्धा लोकांना अहंकार असतो. लोकांना कशाचाही अहंकार असतो. नामदेवरायांना अहंकार झाला आणि मुक्ताबाई म्हणे हा नामदेव कच्चा रे कच्चा, बिन गुरु का बच्चा. नामदेवरायला राग आला. नामदेवराय तडक
रावळामध्ये गेले देव म्हणे अहो ते काय काय बोलले म्हणे मला, मी काय कच्चा आहे का, मला अहंकार झालाय का? त्यावेळेस देव म्हणले नामाहारी ते म्हणतात ते खरं आहे. नामदेवराय म्हणले नाही कसं? मग देव म्हणले तुला यावर विश्वास नाही बसत तर मग मी लपतो, मला शोधून दाखव. आणि त्यावेळेस ज्ञानोबराही त्यांच्या सोबत होते. भगवंत मजलकर आरण या गावी गेले आणि सावता महाराज असे एका लिंबाच्या झाडाखाली ध्यान लावून भजन करत होते. विठ्ठल विठ्ठल चालू होतं. देव म्हणले ओ सावतोजी माझ्या मागं चोर लागले. सावता महाराज म्हणे याच्यासारखा लबाड चोर दुसरा नाही. चोऱ्या करत करत गोकुळातून इथं आला म्हणे माझ्या मागं चोर लागले. पण ते म्हणे काही असून ते म्हणे मला लपायला जागा दे, माझ्या मागं अट्टल 2 चोर लागले म्हणे. त्यावेळेस सावता महाराज म्हणे याच्या मागं जर कोणीतरी लागत असेल म्हणजे ते कोणी असामान्यच असले पाहिजे. सावता महाराज याला लपवायचं पुढं, याला रानात जर लपवलं तर याला उपाधी मध्ये लपवल्यासारखं होईल. आणि हा देव काय उपाधीत राहत नाही, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. हा देव काय उपाधीत राहणार नाही. शेतामध्ये खुरपायचं काम चालू होतं, हाताजवळ विळा खुरपा आलं, धरलं तसं हृदय चिरलं आणि आतमध्ये साठविला दाता साठविला हरीची हृदयामध्ये, साठविला हरीची हृदयामध्ये, साठविला हरीची हृदयामध्ये, साठविला हरीची हृदयामध्ये, साठविला हरीची साठवलं. हे बघा देव कुठे राहत असतो, देवाला राहण्याकरता जागा एकदम स्वच्छ असावी लागते आणि त्याच स्वच्छतेचं प्रतीक म्हणजे सावता महाराजांचं हृदय आहे. नाही तर आजकाल लोकांच्या हृदयात कोण कोण राहतं तुम्हाला काय सांगायचं. विठ्ठल धन्वंतरी प्रसन्न होते. नवे तर काही जण म्हणतात सावता महाराज म्हणजे धन्वंतरीचा सावता. मी तुम्हाला एक विषय सांगत होतो पाठीमाग. सावता महाराजांच्या रानामध्ये म्हसोबा होता. तुमच्या काय ध्यानात राहिलं नसेल, तुमच्या ध्यानात आता एवढंच असेल टाईम झालाय. सावता महाराजांच्या रानामध्ये म्हसोबा होता. सावता महाराज शेत तयार करत होते आणि सावता महाराजांना वाटलं हा रानामध्ये असलेला म्हसोबा काढावा आणि कुठेतरी एखाद्या झाडाखाली बांधावा म्हणून ठेवा. सावता महाराज तो वावरातला म्हसोबा काढला आणि आपल्या शेताच्या बांधावर ठेवला आणि त्यांच्या विरोधकांना आई तो पोलाईत घेतलं. सध्या लई भानगडे मोबाईल उचलला तरी जाहिराती येते, म्हणतात काय काय आम्ही सिग्नलचे विठ्ठल
भेटलं अरे म्हणजे त्या सावता महाराजांनी म्हसोबा काढला आणि बांधव ठेवला आणि त्याच्याच पुढे आपल्या गावामध्ये रोगराई पसरली. इतका विरोध झाला सावता महाराजांना. सावता महाराजांच्या शेतामध्ये ऊस होतं, ऊस. लोकांनी त्या ऊसाला आग लावली. सावता महाराजांचं शेत जाळून टाकलं, खूप नुकसान केले. आणि मग सावता महाराजांच्या पत्नी त्या आक्रोश काढायला लागल्या, रडायला लागल्या. अरे ज्यांनी त्या शेतामध्ये भगवंत बघितला त्या शेताला जाळलं म्हणजे सावता महाराजांना किती दुःख झालं असं, जणू आपल्या देवाला जाळलं काय, अशा वेदना त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाल्या. ते देवाचं भजन करायचे, चिंतन करायचे. ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्याच घरामध्ये सगळी रोगराई पसरली. लोक म्हणे या सावत्याला त्या म्हसोबाची खोड काढली म्हणूनच गावामध्ये हा आजार पसरला. पण काही लोक सावता महाराजांना शरण गेले. सावता महाराज खूप त्रास होतोय, सावता महाराजांनी काहीतरी जडीबुटी द्यावे, औषध द्यावे आणि त्यांच्या व्याधी दूर व्हावा. ज्या लोकांनी शेत जाळलं ते लोक सुद्धा सावता महाराजांना शरण गेले आणि त्यांच्या सुद्धा व्याधी दूर केला. हे बघा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपला तोची साधू ओळखावा. संत कोणाला म्हणायचं? ज्यांनी संतप्त भावना घेऊन त्या संतांवर हल्ला केला, त्या संतांनी त्यांना सुद्धा आपलं केलं, ते म्हणजे संत आहे. ज्ञानोबराला या समाजाला किती त्रास दिला. ज्ञानोबराय म्हणले नाही त्यांचं खळांचं वाटोळं व्हावं. समजा आपल्या शेजाऱ्याने जर हिरभर बांध कोरला तर असा त्रास खातो होत का? असं वाटतं याचं कवा सगळं काही हे होईल. पण जे खळ आहे त्यांचा नाश न होता त्या खळांचा दुष्टपणा जावा अशी वृत्ती ज्यांची असते ती म्हणजे संत आहे. मग सावता महाराजांनी त्या सगळ्यांचे रोग व्याधी बंद केले. पण सावता महाराजांच्या कुटुंबाचं लक्ष होतं, अरे आपला एवढा भक्तीचा मळा फुलला, आपलं एवढं शेत फुललं. हे बघा, या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बराच आता या ठिकाणी उपजात आपण सर्वजण शेतकरी वर्ग आहोत. शेतकरी हा आपल्या पिकावर किती प्रेम करत असतो. एखाद्या वेळेस आपल्या घरातल्या लेकराला शेतकरी आपल्या पिकावर किती प्रेम करतो. एखाद्या वेळेस त्याच्या पोटच्या गोळ्याला घालायला कपडे नसत तरी चालत, पण वावरामध्ये जर खत औषध लागत असत तो आपले पोर उघडे ठेवीन, पण त्या रानामध्ये खताच्या आणि औषधाची पेरणी करतो. तो म्हणजे आपला शेतकरी असतो. आणि सावता महाराजांचं शेत जाळलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला आक्रोश दुःख भगवंताने जाणलं आणि जाळलेला मला सुद्धा भक्तीच्या सामर्थ्याने फुलवला, ते म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज. भक्तीचं महात्म्य काय आहे? अरे भगवंताच्या नाम चिंतनाने त्या गोरोबा काकांना हात नव्हते, त्या गोरोबा काकांना हात फुटण्याचं सामर्थ्य म्हणजे दैवाची भक्ती आहे. आणि जाळलेला मळा फुलवण्याचं सामर्थ्य म्हणजे या भक्तीमध्येच आहे. पण ती भक्ती कशी असावी? आजच्या भागामध्ये जसं आपण सांगितलं, जिव्हाळायुक्त भक्ती असावी. त्यावेळेस तो भगवंत आपल्यावर कृपा करेल आणि करुणा करेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ती लटकी भक्ती आहे. सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का देवी. आता तुम्ही काय प्रमाण म्हणू नका, नाही तर म्हणजे लहान पोराच्या कीर्तनाने सगळं तसंच चाललं. 15 मिनिटं त्याच्यातच सोमवार आला का शंकर उदून आबाबाई झालं कीर्तन, विठ्ठल भक्तीचं आपण चिंतन करतोय. मग बरेच लोक भक्ती करतात. त्याच्यामध्ये काही लोक अभ्यास करून म्हणजे काही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अशा ग्रंथांचा अभ्यास करून ते विद्वान झालेले असतात. पण असे विद्वानही देव म्हणे ते तुकोबराय म्हणे यांची भक्ती काय झाली नाही. मग काहो तुकोबराय, एखादा जर शहाणा असेल त्याची भक्ती, तुकोबराय म्हणे यांची भक्ती मला अजिबात पटत नाही. अभंगाच्या स्थिती विचारणार अनिक माझे मना, अनिक माझे मना, अनिक माझे मना, अनिक माझे मना.
महाराज आम्ही कालपर्यंत योग्य गायकाची चौकशी करत होतो पण तुमच्या लोकांनी योग्य गायक आम्हाला मिळाला. तुकोबराय म्हणले अनेक नोहे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. हे बघा पहिल्या अभंगाचा जर चरणाचा जर भावार्थ आणि जर तात्पर्य जर काढायचं असेल तर तुकोबरायांच्या काय जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे आणि दुसऱ्या चरणाचा वेदांताच्या भाषेनुसार व्यतिरेकात्मक जर चिंतनात आपण जर अर्थ काढला जो तुकोबरायांच्या मनाला पटतो तो दैवाचा पुतळा. तुकोबराय म्हणतात जे हे माझ्या मनाला पटतच नाही पण तुकोबरायांच्या मनाला जे पडत आहेत ते म्हणजे दैववान पुतळे असले पाहिजे. अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा. हे बघा पंडित कोणाला म्हणायचं आणि शहाणा कोणाला म्हणायचं एका छोट्याशा दृष्टाला तुम्हाला सांगून जातो. काय होतं माहिती का पंडाना आत्मविषयक बुद्धी एशा पंडिता. पण हे तुम्हाला काय समजणार आणि समजलं असेल तर मला समजून सांगा. दृष्टांतातून मी तुम्हाला समजून सांगतो पंडित आणि शहाणा काय काय झालं माहिती का. एक जण आपल्या शिर्डीच्या रेल्वे मधून बसला आणि मुंबईच्या दिशेने प्रवास चालू झाला. आपल्या शेजारच्या गावचा होता समजा शेतामध्ये काम धंदा करायचा आणि त्याचा प्रवास रेल्वेतून चालू झाला. काय शेतकऱ्याची जात आपली तो आपल्या लेकरा बाळांना भेटायला चालला होता. भेटताना रस्त्यामध्ये त्याच्याच त्या सीटा शेजारी एक सीट होतं त्या ठिकाणी चांगला एक उच्च विद्या विभूषित चांगला प्रोफेसर होता. त्याने विचारलं जय हरी. ते म्हटले जय हरी. कुठं चालला. मुंबईला चालला. तुम्ही म्हणजे मी पण मुंबईला चाललोय. मग आता बोर व्हायला लागला. हा वेळी आपण टाइमपास करण्याकरता काहीतरी खेळ खेळू. तो म्हणजे काय खेळ खेळायचा म्हणजे पैंजेचा खेळ खेळायचा. पैंजेचा खेळ तुम्हाला माहिती पैंजेचा खेळ पैंज लावायची पैंज. हा प्रोफेसर म्हणे पैंज लावायची. शेतकरी म्हणे पण हे पैंज म्हणजे नेमकी काय करायची. ते म्हणे हे बघ मी तुला प्रश्न विचारणार. मी तुला प्रश्न विचारल्यानंतर जर तुला उत्तर आलं नाही तर तू मला पैसे द्यायचे. तू मला प्रश्न विचारणार जर मला जर उत्तर आलं नाही तर तू द्यायचे. पण हा शेतकरी म्हणे अहो साहेब तुम्ही एवढे शिकलेले मी गावाकडचा अंगठे बहादूर शेतकरी मला काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार बरं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रश्नाचं उत्तर मग एक काम करायचं. मला जर उत्तर नाही आलं तर मी तुम्हाला 100 रुपये देणार. तुम्हाला नाही आलं तर फक्त 10 रुपये द्यायचे. हा म्हटलं ठीक आहे चला 10-20 रुपयाचा खेळ खेळूनच बघू एकदा जाणून बघूया काय होतंय. पण हा म्हटला मला तुमची अट मान्य पण पहिला प्रश्न मी विचारणार. शेतकरी म्हटला. शेतकरी म्हटला ठीक आहे. मग शेतकऱ्याने प्रश्न विचारला साहेब असा कोणता पक्षी आहे की जो जमिनीवर बसला त्याला 2च पाय असतात पण तो उडायला लागला त्याला 4 पाय होतात आणि 5 पंख फुटतात. हा म्हणे बायोलॉजी सारखा विषयामध्ये मी पीएचडी केली त्या जीवशास्त्राच्या अभ्यासामध्ये असा पक्षी कधी आढळलाच नाही. पण आता काय असतं माहिती का एक दोन जर एकमेका जिरवीत असलेला त्यांच्यापेक्षा आजूबाजूच्याला जास्त मासे आजूबाजूचे सगळे ध्यान देऊन ऐकायला लागले. ज्याप्रमाणे तुम्ही कीर्तन सुद्धा कान ऐकून देत नाही त्याच्यापेक्षा जास्त कान देऊन ऐकायला लागले. बरोबर ना. हाच म्हणते बराच अंतर कसाऱ्याचा घाट गेला तो म्हणे त्याचं स्फोट बारीक झालं. ते म्हणजे काय नाही अजून बराच काही अजून मुंबईला बराच टाइम नाही. डोंबिवली आली कल्याण आलं आता तरी तो म्हणजे माझं काय कल्याण होण्याच्या मार्गावर दिसत नाही. भिवंडीत झाली त्याची. तो म्हणजे मला काय जमाना. ते म्हणजे काढा 100 रुपये. नाईलाज झाला त्या प्रोफेसरचा. त्याने नाईलाजाने खिशात हात घातला आणि 100ची नोट याच्या हातावर ठेवली. पण हुशार होता शेवटी शिकलेला होता. तो म्हणजे आपल्याला नाही आलं ठीक आहे पण उद्या भविष्यात आपल्याला जर कोणी विचारत म्हणजे त्याने तोच प्रश्न त्याला विचारला. तो म्हटला साहेब आपलं काय ठरलंय. तुम्हाला नाही आलं तुम्ही 100 द्यायचे आणि मला नाही आलं तर 10 द्यायचे. 10 रुपये काढून हातावर ठेवले. जो उच्च विद्याविभूषित जो प्रोफेसर होता ना तो प्रोफेसर म्हणजे पंडित आहे आणि गावाकडचा जो चतुर आहे ना तो म्हणजे शहाणा आहे.
पण तुकोबराय म्हणले असा पंडित असू द्या, असा चतुर असू द्या, असा शहाणा असू द्या, नाही तर दीड शहाणा असू द्या, पण जो भक्ती करत नाही, जो भक्ती जाणत नाही, तो माझ्या मनाला अजिबातच पटत नाही. का हो तुकोबराय, तुमच्या मनाला पडणारे असे कोणी आहे का, असे पंडित आहे का, असे कोणी शहाणे आहेत का? तर संत वाङ्मयामध्ये तुकोबराय म्हणले पंडित तोची भला, नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला, नित्य भजे जो विठ्ठला. पंडित जो भला, पंडित जो भला, पंडित जो भला, भजन करतो, चिंतन करतो, असा पंडित माझ्या मनाला पटतो. मग का होतो तुकोबराय, मग ह्या शहाण्याच्या संबंधाने तुम्हाला काही आठवतं का? तुकोबराय म्हटले मला शहाणाही तोच चालतो. कोणता? शहाणा तो धनी ते दीड शाणी त्यांच्या घरी बरी, ते काय आपल्या मनाला अजिबात पटत नाही. मग कधी कधी प्रश्न पडतो तुकोबराय, हा दैववान जो पुरुष आहे, जो अशी भक्ती करतो, त्याला आम्ही ओळखायचं तरी कसं काय? कधी कधी काय होतं माहिती का, लोक वरच्या वेशभूषेला बोलतात आणि येड्या इंद्रियांच्या मागे लागतात. कोणत्याही बाबाच्या मागे लागतात, त्यात या बायांचं तर लई अवघड. असं असतं गुरळी मेंढी लागली लांडग्याच्या पाठीमागे अशीच जात म्हणजे बाईची. बाबा दिसला का बाई बाबा, मग बाबा बरोबर एक दिवस चंदन लावून जातो. तुम्ही आम्हाला सांगितलं हा दैववान पुरुष आहे, जो भक्ती करतो, तो विद्वान असला, पंडित असला, जो तुमच्या मनात पडतो, तो दैववान पुरुष आहे. असं काहीतरी त्याच्या काय वरती त्याला काही दोन शिंग बिंग काही काहीतरी त्याचं कळायला आम्हाला कळणार तरी कसं? बाह्य रंगाला नाही, काय आंतर रंगाचे काहीतरी साधन आहेत का? त्या साधनांचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय कृती करणार. नाम रूपी
रूपाच्या ठिकाणी चित्त जडलेला आहे तो म्हणजे दैववान पुरुष. हे बघा, सावता महाराजांच्या संबंधाने तुम्ही चिंतन करा. सावता महाराजांच्या अंतःकरणामध्ये आणि चित्तामध्ये काय आहे? सदैव त्या विठ्ठलाच्या नामाचंच चिंतन आहे. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या हृदयामध्ये ज्याचं रूप आहे तो म्हणजे ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्माचा आहे. म्हणून नामाच्या रूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त दडलेलं आहे तो दैवाचा पुतळा आहे. हे बघा, सदैव त्या देवाचं नाव घ्यायचं. त्या नामाच्या चिंतनाने काय होतं माहिती का? आपलं कल्याण होतं. तुम्ही म्हणशाल महाराज नाव घेतल्यानं कसं काय कल्याण होतं? तुमच्यातला एक साधाचा दृष्टांत सांगतो. लग्न झाल्यानंतर जी बायको आहे, ज्याची बायको आहे ती त्याचं काय घेते? काय घेते मावशी? बोला ना. तुम्ही एवढ्या मोठ्या जातीला अजून बोलता येत नाही तुम्हाला? काय घेते? नाव. वा. एकदा का त्या पत्नीनं आपल्या नवऱ्याचं नाव घेतलं रे घेतलं का तिच्या संपूर्ण जबाबदारीचा भार कोणावर राहतो? नवऱ्यावर. त्याचप्रमाणे तुम्ही एकदा का त्या ब्रह्मांड नायकाचं नाव घ्यायला सुरुवात केली तुमची संपूर्ण जबाबदारी त्या ब्रह्मांड नायकावर आहे. एकदा का तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र घातलं रे घातलं, तुमची संपूर्ण जबाबदारी कोणाची? नवऱ्याची. त्याचप्रमाणे तुम्ही एकदा का तुळशीच्या माळेरूपी त्या ब्रह्मांड नायकाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं रे घातलं की तुमची संपूर्ण जबाबदारी त्या ब्रह्मांड नायकाची राहते. काय करतो? मागे पुढे उभा तो देव तुमच्या संपूर्ण संकटाचं निवारण करतो. पण त्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही त्या भगवंताचं नाम चित्तामध्ये धरलं पाहिजे. एक आजीबाईला आम्ही कीर्तनमध्ये म्हणायचं, आजीबाई भजन करा, विठ्ठल समोर बसेल होती ती आजी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा. म्हटलं आजीबाई हा काय प्रकार? आजीबाई म्हणी आमच्या यांचं नाव विठ्ठल आहे, ते नाव कसं तोंडानं घ्यायचं? तसं आधी सुसंस्कृत आहे आणि आताच्या काळातल्या मुली राम जाणे विठ्ठल. काय होतं? तुम्ही ज्या गोष्टीचं सतत चिंतन करता त्या चिंतनाचा परिणाम चिंतने चिंतने पंचरसिकार सांगतात, तत् चिंतनम तत् कथनम अन्यन्यम तत् प्रबोधनम एतत् एक परत तुमच्या ब्रह्म व्यासा विदुर होता. तुम्हाला ती भिंगुर्ती माहिती का? भिंगुर्ती जुन्या काळामध्ये मातीचे घर असायचे. त्या काळात ती काय करायची? असं मातीचं असं बारीक कुंभारी म्हणतात आपल्यात, कुंभारी. ती कुंभारी नावाची ती काय करते माहिती का? अशी एखादी आळी घेऊन येते आणि त्याच्यामध्ये ठेवते आणि आधी का टोचीत राहते, आधी का टोचीत राहते. अशा बऱ्याच कोणी आलं का? त्याला एवढं गावात असतात, त्याला तेवढंच का? विठ्ठल आतमध्ये असलेली आजी तिला असं वाटतं इकून येते का तिकून येते, इकून येते का तिकून येते, वरून येते का कुठून येते. ती सतत त्या इचं चिंतन कुंभारणीचं चिंतन करत परिणाम त्याच्या स्वरूपाला ती प्राप्त होऊन जाते. एकदा का तुम्ही त्या आळेसारखं जर एकदा का त्या देवाचं चिंतन केलं रे केलं, तुम्ही सुद्धा त्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जा. विठ्ठल म्हणून काय करायचं? त्या देवाचं गोड भजन करायचं. म्हणून घ्या बरं, देवाने दिले सुंदर हात वर घ्या. विठोबार कुमार
श्रीमंत सत जगद्गुरु तुकोबरायांचा खूप गोड अभंग आहे हा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तो चिदैवाचा पुतळा अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा नाम रूपी दडले चित्त त्याचा दास मी अंकित. आपण इथपर्यंत अभंगाच्या पदापदाचं चिंतन करत आलेलो आहोत. विठ्ठल घ्या बरं हात खाली. म्हणजे भक्तीचं स्वरूप सांगता सांगितले. भक्तीमध्ये कशी असावी, एक रूप एकता असावी. आपलं काय नाव कटाळा असो जाऊ द्या. हे बघा यथामती यथा अवकाश आपण अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहात. येताना आम्हाला थोडा उशीर झाला, पण येताना रस्त्यामध्ये आम्ही एक गोष्ट निरीक्षण केली. महाराज सकाळचा कार्यक्रम झाला, आम्ही रस्त्यानं गाडी घेऊन चाललो. जस्ट क्रियाजमिनी होता, नेमकी आमची गाडी मध्ये गेली. रस्त्यात आडव्या गाड्या होत्या. गावातल्या लोकांनी महाराजाला उशीर होऊ नये म्हणून सगळे एकत्र आले आणि एक छोटीशी अल्प गाडी होती, लोकांनी उचलून बाजूला ठेवली. या पत्राची ताकद आहे. महाराज हा समाज आमच्या पायाजवळ झुकतोय. हे आमचं नाही हो, या सावता महाराजांसारख्या संतांनी कष्ट केले, खस्ता खाल्या, म्हणून आज या ठिकाणी आम्ही उभे आहोत. आज या ठिकाणी हा वारकरी संप्रदाय कार मधून आलेल्या कीर्तनकारांमुळे टिकलाच नाही. हा संप्रदाय जर टिकेल असेल तर दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या या गोरगरीब शेतकऱ्यांमुळं आणि दिवसभर काबाड कष्ट करून रात्री मंदिरामध्ये गळ्यामध्ये माळ आणि गळ्यामध्ये टाळ भजन करणाऱ्या वारकऱ्यांमुळे आमच्यासारखी बरीच लफड आहे. या कार्यकर्त्यांनी आल्या आल्या मला एक प्रश्न विचारला, महाराज काय भाव आहे तुमचा? खरंच विचारलं त्यांनी. परिस्थितीच अशी झाली, किती वेळलं तरी कीर्तनकारांची मनस्थिती स्थिर होईल. एवढाच एक भाव चालतो जातो सांगेल. कीर्तनकारांनी कीर्तनाचे भाव वाढवण्यापेक्षा अभंगाचे भाव समाजाच्या पुढे मांडा. काय झालं, परमार्थामधून अर्थाचं अर्जन करणं हीच लोकांची संस्कृती झाली. थोडक्यात सांगू का, परमार्थाचा धंदाच. त्याच्यामुळं आमच्या बागेला काय परिणाम करू नका. वस्तुस्थिती सांगतो सध्याची. जी लोक ठरवून येतात ना, त्यांना लोक 40,000 द्यायला तयार आहेत. आणि जी काहीच ठरवत नाही ना, मग लोक त्याला डिझर बरीच ठरवतात. त्याच्यामुळे त्यांनाही म्हणजे याच्यामध्ये कीर्तनकारांचा दोष आहे असं नाही. गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, याच्यामध्ये खरा दोष या समाजाचा आहे. तुम्ही या समाजानं व्यसन लावलं या लोकांना, त्याच्यामुळे या लोकांनी संप्रदायाचा बाजार मांडला. म्हणून हे बघा, आपला वेळ होत आलाय आणि आमच्या परंपरेच्या नियमानुसार आम्ही वेळेच्या बाहेर जात नाही. महाराजांनी सांगितलं 1 वाजेपर्यंत करा. हे बघा, सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. आमचे गुरुवर्य सांगत असतात, या संतांची चरण धरले की आपलं जन्म आणि मरण सहज आणि सुलभ होत असतं. या संतांनी निर्माण केलेली ही अभंग, या 2 चरणाच्या मनुष्याने त्यांच्या अभंगाची चरण एकदा का आचरणात आणली की जन्म मरण सहज आणि सुलभ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबामध्ये जो मद होय अनन्य शरण, याचे निवारिणी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच येतो. आपण त्या संतांना शरण जा, नक्की आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. आज सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आरण या गावामध्ये खूप मोठा उत्सव चाललेला आहे. आणि एवढंच काय, मी सुरुवातीला सांगून गेलो,
महाराष्ट्रातल्या अनेक संतांच्या पालख्या पंढरीनाथाच्या दर्शनाकरता येतात, पण साक्षात पंढरीनाथाच्या दर्शनाकरता येतो ते म्हणजे आपले अरविंदीचे सावता महाराज. आज सावता महाराजांचा पालखी सोहळा त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी देहूकर परंपरेचा तो सोहळा ते एकदम आदराने आणि आतिथ्याने त्या ठिकाणी करतात. दुसरी गोष्ट अशी की सावता महाराजांचे पुत्र विठ्ठल महाराज ते गतप्राण झाले, पण त्यांची जी मुलगी आहे ते औसेकरच ना वसेकर जी फळ परंपरा आहे ती त्या ठिकाणी त्यांची सेवा करतात. हे बघा, आपली जात कोणतीही असू द्या, पण ज्या वेळेस धर्मावर ग्लानी ना त्यावेळेस जात पासून आपण हिंदू आहेत म्हणून एकत्र या, एवढीच सद्भावना तुमच्या चरणी व्यक्त करेल आणि झालेली सेवा सावधानाच्या चरणांमध्ये समर्पित करत आहोत. हे बघा, या संतांची अभंगाची चर्चा का निर्माण केली, यातून काय घ्यायचं आपल्याला, त्यांनी ज्याप्रमाणे मार्ग दाखवलेला आहे आपण त्याच वाटेवर गेलं पाहिजे, नाहीतर आपली वाट लागल्याशिवाय राहणार. दुसरी गोष्ट, आपल्या वाढ वडिलांनी जे सत्कर्म केलंय त्याला धर्म म्हटला. हेच वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते आणि येर तेचे अनुष्ठिते सामान्य सकळ. पण आपल्या वाढ वडिलांनी जे कर्म केलंय त्याला धर्म म्हणायचं. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो, हा वारकरी संप्रदाय एवढा भक्कम आहे, या वारकरी संप्रदायानं सगळ्या समाजाला, सगळ्या जातींना आणि सगळ्यांना एकत्र सकरास येते आहे अधिकार. एवढंच काय, आमचं संत वाङ्मय सांगतात, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना विष्णुदास. जर एखादा खरंच निष्ठेनं या रावलात येत असेल त्याला घेऊन द्या. हेच आपल्या वारकरी संप्रदायाने आपल्याला या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून हे बघा, जाता जाता झालेली सेवा सर्व ईश्वर श्रोता वृंदांच्या चरणारविंदी आणि सावता महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करत आहोत. तुमच्या पुढे बोलावं एवढा माझा अधिकार नाही, पण ज्यांच्या पायावर बसून आम्ही ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते आमचे गुरुवर्य आकाशाच्या उंचीचे आहेत, जे आहेत ते आमच्या स्वानंद सुखनेश्वर गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुवर्यांचं आहे. चुकलं असं तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि मला परत द्या आणि कीर्तनातून काहीतरी चांगलं घेऊन जा, फक्त चपला घेऊ नका. हे बघा, सध्याची कीर्तनाची परिस्थिती डोलायमान होत चाललेली आहे. इथे आलेल्या श्रोत्याला एक असं वाटतं, एक तर इथं बसल्यानंतर महाराजांना एक तर त्याला हसवलं पाहिजे, नाही तर रडवलं पाहिजे. पण ऐका, कीर्तन हे हसण्याचं आणि रडण्याचं साधन नव्हे, तर हसणं आणि रडणं अशा परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती कशी असावी याचं विवेचन करणारी गोष्ट म्हणजे. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणांमध्ये समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जर काही चुकलं असेल तर ज्ञानोबाईंच्या भाषेमध्ये न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असे. या ठिकाणी सेवेचा जो योग आला, यंदा नाही म्हणजे शिर्डीवरून पंढरपूर पर्यंत आमचे गुरुवारी काशीनाथ महाराजांचा भव्य दिव्य दिंडी सोहळा आहे. बाबांच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा झाली की महाराष्ट्रातल्या सकल संतांच्या पालख्या पंढरीला जातात, पण आपल्या भागात वैभव असलेले विश्वसंत सद्गुरु साईनाथांचाही पालखी सोहळा झाला पाहिजे. आणि संस्थान कमिटीने त्यावर अनुमोदन दिलं. त्याच्यामध्ये आपल्या गावचे माजी सरपंच संजय मामा जेऊरकर होते. त्यांनी तुम्हाला म्हटलं की महाराज त्याद्वारे या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणांमध्ये करून याच ठिकाणी मी वाणीला पूर्ण विराम देत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या ठिकाणी ज्यांनी गोड अशी साथ दिलेली आहे तसे आमचे योगेश महाराज असतील, आमचे रोहित महाराज असतील आणि आमचे हे पण रोहितच महाराज आहे, हे गुंजाळे ते राक्षे. आणि ज्यांनी गोड अशी सिस्टीम लावली त्या सिस्टीम वाल्यांचे सर्वांचे ऋण निर्देश मी व्यक्त करतो आणि आपल्या वाणीला पूर्ण विराम देतो. हे बघा, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की काय करा, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा, जो तुकोबरायांच्या मनाला पडतो तो दैवाचा पुतळा, ज्याचं नामाच्या रूपाच्या ठिकाणी चित्त दडलेलं आहे तो दैवाचा पुतळा. काहो तुकोबराय, ही भक्ती आम्ही केलं, हे सगळं आम्ही जाणलं, याचं आम्हाला फल काय प्राप्त होणार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे
संत शिरोमणी सिसावता महाराज की संत की सर्वजोग महाराज की श्री गंगागिरी महाराज की संत नारायण समस्त नारायण देवाची आळंदी येथील माजी विद्यार्थी हरिभक्तापरायण हर्षद महाराज खैरनार यांनी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त जी कीर्तन रूपी सेवा अर्पण केली त्याबद्दल मामदापूर ग्रामस्थ आपले आभारी आहे. तसेच मृदुंगाचार्य रोहित